तर मी आत्ता या मंचावर याच्याबरोबर बसलेला आहे, हा माझा खरोखरच सन्मान आहे आणि मला याचं खूप अप्रूप आहे. शक्यतो कार्यक्रमाची सुरुवात मी करतो आणि त्याच्यानंतर आलेला पाहुणा बोलतो. आज त्याच्या उलट घडलेला आहे. तू जोशी जोशी म्हणजे जोशी, हो, म्हणजे तू महाराष्ट्रीयन जोशी नाहीस, मारवाडी. मारवाडी. मग तुझं मराठी इतकं चांगलं कसं काय? मला काय व्हायचं हे मला ठाऊक नव्हतं. मला तेव्हा असं वाटायचं की नाटकात, शाळेतल्या नाटकातनं कामं केली म्हणजे मी चांगला नट आहे. मुंबईत येता येता मला कळलं की मी फारच फालतू नट आहे, मला काहीच येत नाही. पण मग शाळेत कुठली नाटकं केली होतीस तू? शाळेत मी आपला राजा भिकारी माझी टोपी घेतली वगैरे ती जी कथा आहे त्याच्यावर, किंवा शिवाजी महाराजांचं एक नाटुकली केली होती. त्यानंतर पथनाट्य, प्रसंगनाट्य वगैरे. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर? महाविद्यालयात काहीच नाही ना. महाविद्यालयात मला पत्रिका बघून घरच्यांना वाटलं की हा डॉक्टर वगैरे होईल, पण मला सायन्सला टाकला. सायन्सला म्हणजे जा सायन्सला. मला तिथे काहीच कळलं नाही. बेडूक कापताना माझे हात थरथरायचे, मला ते काही जमलं नाही. मग कॉलेजमध्ये जोपर्यंत गेलो तोपर्यंत लक्षात आलं की आपलं हे काही काम नाही, आपल्याला येत नाही ते शिक्षण. मग मी नाईट कॉलेजला ॲडमिशन घेतली. दिवसभर काम करायचो मामाबरोबर इलेक्ट्रिकचं. आणि मग ते काही त्यानंतर पुन्हा एकदा माझे जे सर होते दशरथ गुलाबसिंग परदेशी, ज्यांनी मला हिंदी शिकवलं, ज्यांच्यामुळे मी इथे आज तुझ्यासमोर बसलेला आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मला मंदार नामजोशी नावाचा मुलगा म्हणला की तू म्युझिक ऑपरेट करायला शिक. म्हणून सतीश तारे, सुनील तारे यांच्याकडे गेलो, म्युझिक ऑपरेट करायला शिकू लागलो. आणि ते शिकत असतानाच एके दिवशी टुरटूर नावाचा प्रयोग होता. टुरटूर नाटकामध्ये एक मुलगा आला नव्हता. मी पहिल्यांदाच नाटक बघायला बसलो होतो की आता नाटक बघू, म्युझिक क्यूज आपल्याला लक्षात ठेवता येतील आणि मग इथून पुढे हेही नाटक आपल्याला मिळेल. 75 रुपये मिळायचे म्युझिक ऑपरेट करायचं. मुलगा आला नाही म्हणून 12:30चा प्रयोग 1:15 वाजला तरी सुरू होईना. शेवटी सतीश तारेनं असा निरोप धाडला खाली की सिंधी मुलाचं पात्र आपण कट करतोय आज, त्याचा म्युझिक क्यू वाजवू नका. आणि मग थोड्या वेळानं सौरभ पारखेनं एका मुलाला पाठवलं, केतन क्षीरसागर त्या मुलाचं नाव, जो नट आहे. तर तो आला केतन, तो म्हणला वरती सौरभनं बोलवलंय. सौरभ पारखेला मी ठाऊक होतो. तो म्हणला तू करशील का सिंधीचं काम? नाटक सुरू झालं होतं, गण सुरू झाला होता. म्हटलं मला माहित नाही हे नाटक काय. तो म्हणला अरे 8 डायलॉग्स आहेत, 4 पहिल्या अंकात, 4 पुढच्या अंकात, बाकी आम्ही नाचतो तसं नाच. मी म्हटलं घेऊ एंट्री? तो म्हणला घे. आणि सतीश तारेलाही माहित नव्हतं. मी एंट्री घेतली, तो प्रयोग पार पाडला. मी मिमिक्र्या करायचो त्यामुळे मला असं वाटलं अरे वा आपल्याला ते जमलं. म्हणून मग पुढे आणखी एक नाटक बेल भंडार नावाचं, तिथे अशोक शिंदे प्रमुख नट होते. मी तिथे म्युझिक ऑपरेट करत होतो. तेव्हा त्यानं मला सांगितलं तुला नेमकं काय करायचं? मी म्हटलं मला माहित नाही काय करायचंय, मला कॅमेरामन व्हायचंय असं माझी इच्छा आहे. मला जे काही करायचं तुला मुंबईला यावं लागेल. आणि त्यानं मला मुंबईला यायचं इंजेक्शन दिलं. मला काहीच माहित नव्हतं. मी घरी सांगितलं मी मुंबईला चाललोय. मुंबईला चाललोय घरचे काय म्हणाले नाही त्याचे? नाही अर्थातच. मामा म्हटलं शक्य नाही. आणि माझी आई, मला आईनं माझ्या सांभाळ केलाय. कारण माझे वडील हे त्यांनी दारूत करिअर केलं, त्यामुळे माझ्या आईने वेळीच त्यांना टाकला. आणि मग माझ्या आईनी माझा सांभाळ केला. आई चिंतेत होती. ती म्हटली काय करशील मुंबईला जाऊन बाळा? मी म्हटलं बघूया काय, मला माहीत नाही, मला जाऊ द्या. मला सगळे माझ्या मामाचा भाचा असं ओळखतात. जितेंद्र जोशी हे नाव मला महाराष्ट्रात मी करीन एवढा शब्द देतो, मला जाऊ द्या असं म्हणून मी, तेव्हा काही माहीत नव्हतं. मग सौरभ म्हणाला मला एक नाटक मिळालंय, 3 Cheers नावाची जी एकांकिका त्याची पहिली आली होती, त्याचं मोहन वाघ आता नाटकात रूपांतर करतात, त्यात एक छोटीशी भूमिका तू करशील का? म्हणलं अरे वा. म्हणून त्या सगळ्या चमूसोबत मी 2 डिसेंबर 1997 साली मुंबईस आलो. किती जण आला तुम्ही एका दिवशी? आम्ही आलो 6 जण. 6 जण आलो. त्यातला एक वारला आमचा श्रीनिवास यंदे. 3 Cheers नाटक मिळालं, तिथे श्रेयस तळपदे त्या नाटकाचा हिरो होता. मला छोटी भूमिका होती आणि एक सरदारची भूमिका होती जी तेव्हा एका नटाला दिली होती. तो म्हणाला मी एवढी छोटी भूमिका करणार नाही. आणि जी छोटी भूमिका मला दिली होती ती मी आणि श्रीनिवास यंदे दोघे आलटून पालटून करणार होतो. अचानक मी पंजाबी बोलायचो, तो म्हणा तू पंजाबी करून बघ. म्हणून तसा तो रोल मला मिळाला. आणि मग एकानंतर एक नाटकं मिळत गेली. दरम्यानच्या काळात मी असिस्टंट म्हणूनही कामं केली. सतीश राजवाडेकडे काम केलं मी असिस्टंट म्हणून. पण तुम्ही 6 जण मग राहायचात कुठे? आम्ही हिंदू कॉलनीत राहायचो एकत्र एका खोलीमध्ये 6 जण. मला तेव्हा काहीच अनुभव नव्हता. पण 6 जणांकडे काम होतं तेव्हा? 6 जणांकडे काम होतं. माझ्यासारखा अमराठी माणूस जर आज मराठी बोलत असेल तर त्या सगळ्यात मोठा वाटा हा त्या वाऱ्यावरची वरात नाटकाचा आणि पु ल देशपांडे यांचा आहे.
या काळामध्ये काही कानाला खडे लावलेस का की जे पुढे तुला उपयोगी पडले? कानाला खडा असा बसला, मला खरं हे घरच्यांना ऐकून बरं वाटणार नाही, परंतु ज्या वेळेला मी जगत असताना 5 रुपयात पोट भरावं लागत. 5 रुपयात काय मिळणार काका मुंबईमध्ये? एक छोटा बन ब्रेडचं पॅकेट मिळायचं, किंवा मग रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांचे जे आलेले डबे आहेत त्यात काही राहिलं असेल तर ते खायचं, किंवा आपल्या दादर स्टेशनवर भाजीवाले बसतात, तर ते संध्याकाळी निघून गेले की त्या पडलेल्या भाज्या असायच्या त्याच्यातनं निवडायच्या, ज्या चांगल्या असतील त्या घरी आणायच्या आणि त्या धुवून खायच्या. किती दिवस करणार असं? एके दिवशी माहीमला जात असताना तिथे मी 5 रुपयात कबाब पाव अशी मला पाटी दिसली. मी म्हटलं कबाब हे कसलं आहे? अर्थात नॉनव्हेज. तोपर्यंत नॉनव्हेजला हात लावलेला नव्हता, कारण आपला धर्म आणि आपलं हे. तर त्या दिवशी कानाला खडा लावला की माझं पोट महत्वाचं आहे, माझा धर्म महत्वाचा नाही. तिथे खाल्लं आणि त्या दिवसापासून मी नॉनव्हेज खायला सुरुवात केली आणि मी त्यानंतर कधी धर्माच्या वाटेला गेलो नाही. कारण ती जी भूक बघितली ना काका, त्या 3 महिन्यासारखा मला कुठलाही गुरु लाभलेला नाही. ते 3 महिने जे होते ते अत्यंत अवघड होते मुंबईत जगायला, परंतु मुंबईच तिने 5 रुपयात पण माझं पोट भरलं. आणि मुंबईतली माणसं काका, मुंबईतल्या प्रत्येक माणसाने मला स्वतःच्या घरात जेवू खाऊ घातले. मग तो सतीश राजवाडे असो, श्रेयस तळपदे असो, शैलेंद्र बर्वे असो, संजय मोने असो, सुकन्या मोने असो, किंवा सतीशची आई असो, प्रकाश निमकर असू देत. एवढंच कशाला, आमचा पांडू काका पानवाला, तो सुद्धा मला जेवू खाऊ घालायचा. मुंबईतल्या माणसाने मला सांभाळलं काका. यातलाच एक तुमच्या स्ट्रगल काळातला मित्र विजय पटवर्धन, तो काय म्हणतो? हा विजा, आमचं नाटक बंद झालं आणि मग कामही नव्हतं आमच्याकडे कोणाकडे. पुण्याला जायचं ठरलं, पण जितू म्हणलं नाही, मी नाही पुण्याला जाणार. एक वेळ मला कुठल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करायला लागली तरी चालेल, पण मी मुंबई सोडणार नाही. आता एकदा पुणे सोडले, आता मुंबई नाही सोडणार, इथेच राहणार. जे काय व्हायचं ते इथेच होऊ देत. त्याचा हा कानाला खडा आता खरंच एका अर्थाने चांगला वाटतोय. तरी मुंबई सोडलं नाही, तो इथेच राहायला, स्ट्रगल करत राहिला, आणि आता तो कुठे आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. या निमित्ताने एक गोष्ट सांगायची. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्या लोकांबरोबर सुरुवात करतो, माणसं विखुरतात, माणसं आपापल्या संसारात व्यापात असतात प्रत्येकजण. परंतु त्यावेळेला राजेश कोलन, सौरभ पारखे, अतुल पटवर्धन, विजय पटवर्धन, श्रेयस तळपदे या माणसांनी जे मला सांभाळलंय ना, जेव्हा चांगलं केलं तेव्हा शाबासकी दिली, अन्यथा कानही पिळला, योग्य वेळेला कानफडात सुद्धा मारली. परंतु या माणसाने, मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या राजेश कोलन, विजय पटवर्धन, अतुल पटवर्धन, सौरभ पारखे, श्रीनिवास यंदे, श्रेयस तळपदे यांचे आभार मानतो. दिवंगत मोहन वाघ यांचेही आभार मानतो की त्या काळात तुम्ही मला सांभाळलं, म्हणून मी आज इथे बसलेला आहे. पैसा येऊ लागला होता, 150 रुपयांपासून सुरुवात केली होती, 500 रुपये मिळू लागले होते. महिन्याला 25-30 प्रयोग व्हायचे, तर बक्कळ पैसा होता तो. अर्थातच तो घरी जायचाच नाही पैसा. आईला जेवढे लागतात तेवढे जे काही तुटपुंजे, की एवढ्यात घर चाललं पाहिजे बरं का वगैरे करून बाहेर ते सगळं सुरूच होतं. म्हणजे मला एक सवय होती की मी काय करायचो, की मला जर वेळ मिळाला, संधी मिळाली की आता 2-3 दिवस आहेत आपल्याकडे, तर मी बॅग घ्यायचो. आई विचारायची कुठे चाललायस, मी सांगायचो मला माहित नाही. मी स्टेशनला यायचो, पुढच्या गाडीचं शेवटचं तिकीट द्या असं म्हणायचो. तर तिकीट चेकर म्हणायचं म्हणजे काय? अहो म्हणजे आता वाजले समजा 8 वाजून 2 मिनिटांनी, 8 वाजून 5 मिनिटांनी कुठली गाडी पहिली जी आता या स्टेशनवर येणार आहे त्या गाडीचं शेवटचं तिकीट द्या. त्या गाडीचं तिकीट घ्यायचं, गाडीत बसायचं, गाडी निघाली की जे काय झोपायचं करायचं, जे काय करायचं, आणि मग एकतर शेवटच्या स्टेशनला उतरायचं, किंवा मग झोपून उठल्यानंतर आता ठरवायचं आता 3ऱ्या स्टेशनला आपण उतरायचं. तिथे उतरायचं, जे येईल ते स्टेशन. जे येईल ते स्टेशन. अशी कुठली स्टेशन आली होती? बरीच काका, बरीच. मी म्हणजे खरं सांगू, असं मी असंख्य वेळा केलंय, आणि असं करून मी असंख्य वेळा गोव्यालाच पोहोचलोय. मग कधी असं हैदराबाद, कधी असं बँगलोर, असं कुठे कुठे फिरलेलो आहे काका. पण या अशा फिरण्याचा घरच्यांना काय वाटत असेल, तर कधी डोक्यात नाही विचार आला? काका आता घरच्यांना वाटण्याचा जर विचार केला असता तर मग काय, म्हणजे मग ते संपूर्णच जाईल ना. मी बघूया तुझ्या फिरण्याबद्दल घरचे काय म्हणतात ते. हाय जितेंद्र, हाय संजय काका. आमचं लग्न झाल्यानंतर एका गोष्टीला जितेंद्रनी कानाला खडा लावलाय. मला नाही वाटत तो परत लग्न करेल. दुसरी गोष्ट मी कानाला खडा लावलाय ह्या बाबतीत की एकदा तो दिल्लीला त्याचं शूटिंग असताना फिरायला गेला आणि तो मला म्हणाला मी थोडे दिवस फिरून येईन.
आता हे थोडे दिवस मला असं वाटलं की 10-15 दिवस असावेत आणि मी काही त्याला कधी येणार, किती वाजता येणार, किती तारखेला येणार हे विचारलं नाही. तर लोक जनरली एका दिवशी एक शहर बघतात, एका दिवशी एक गाव बघतात. जितेंद्र एका दिवशी एक राज्य बघत होता. तर मी त्याला फोन करायचे की आज कुठे आहेस, तर तो एका वेगळ्या राज्यात असायचा. तो आधी दिल्लीत होता, तिकडनं तो हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेला, तिकडनं तो वशिष्ठ नावाच्या एका गावात गेला, तिकडनं तो चंदीगडला गेला, तिकडनं तो राजस्थानला जैसलमेरला गेला, मग तो अजमेर शरीफला होता. आणि मी त्याला हे साधारण 15-20 दिवस चाललं होतं. तो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता आणि मी त्याला विचारलं की तू कधी येणार आहेस घरी, तर त्यावर तो म्हणाला तू मला बोलवतच नाही आहेस घरी. तर आता मी कानाला खडा लावलाय की आता तो जाणार असेल कुठे तर मी त्याला घरी बोलवणार लवकर आणि त्याला विचारणार की तू कधी येणार आहेस, तारीख सांग आणि मग जिथे फिरायचं तिथे फिर. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जेवण. प्रत्येक राज्यातलं जेवण वेगळं आहे. प्रत्येक राज्यातली त्याला आबोहवा असं म्हटलं तर ते वेगळं आहे. परिधान लोक जे करतात ती वस्त्र वेगळी आहेत, माती वेगळी आहे. महाराष्ट्रातच एवढी विविधता आहे तर भारतामध्ये काय नाही आहे काका. म्हणजे सगळ्यात सुंदर मला वाटतं भारतातली जागा जर कुठली असेल, अत्यंत सुंदर जागांपैकी बनारसचा घाट आहे की एकाच वेळेला पोराची मुंज चाललेली असते, एकाच वेळेला कोणीतरी श्राद्ध करत असतं, एकीकडे कोणीतरी काहीतरी पूजत असतं आणि एकीकडे कोणीतरी गंगेमध्ये जाऊन डुबकी लावत असतं आणि एकीकडे तिथे जाळत असतात मृतदेहाला. म्हणजे जीवनाचा हा सगळा जो पट आहे तो तिथे असा उलगडला जातो. आणि त्या वास्तू, ते रस्ते, विविध प्रकारची माणसं मला फार आवडतं काका. या फिरण्यामध्ये, विविध भागातल्या फिरण्यामध्ये वेळी अवेळी माहिती असलेली माणसं, माहिती नसलेली माणसं, हो. यांच्यामुळे काय कधी कानाला खडा लावायची वेळ आली का? होय, मी असाच फिरता फिरता बसमध्ये चढलो. अक्कलकोटला जाणारी बस होती. माझ्या पुढ्यात एक माणूस येऊन बसलेला होता. कंडक्टर आला, मी म्हणलं द्या अक्कलकोटला एक अक्कलकोट द्या. पुढे बसलेला जो माणूस होता त्याला तिकीट, तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे. तो शिवी घालू लागला त्याला, म्हाताऱ्या अक्कल आहे का तुला? म्हणला नाही बाबा माझ्याकडे पैसे, मी घर सोडून आलोय माझं, माझ्याकडे पैसे नाहीत. म्हटलं एक मिनिट, काय तिकीट आहे? शिव्या का घालतात त्या म्हाताऱ्याला? बस जाणारच आहे, तो घर सोडून आला सांगतो तुम्हाला, हे घ्या तिकिटाचे पैसे. मी त्यांच्या शेजारी बसतो. म्हणलं काय झालं काका? काय नाही म्हणलं, मी माझ्या मुलांनी मला आज शिव्या घातल्या, त्यांना लहानाचं मोठं केलं आणि अपमान केला. म्हटलं मग घर कुणी सोडतं का? तुम्ही बनवलेलं घर, शेती बिती सगळं सोडून आला होता काका तो माणूस. म्हटलं पण घरी बायको असेल, बायकोने त्यांची बाजू घेतली, निघालो घरून. म्हटलं आता काय करणार? काय नाही, अक्कलकोटला जाणार, स्वामींची सेवा करणार. म्हटलं बरं. म्हटलं पण नाराज नका होऊ. तो म्हणला नाही, नाराज मी याच्यावर नाही झालो की मुलांनी शिव्या घातल्या, नाराज मी याच्यावर आहे बाळा की मी आधीच जायला पाहिजे होतं अक्कलकोटला. आज मला दुसरा पर्याय उरला नाही, मला जावंच लागतंय. म्हणलं हे काही खरं नाही, मुलं बाळ बायको बिको हे काही खरं नाही. मला वाईट वाटलं. आणि काका विश्वास ठेवा, ठेवू नका. मी त्यानंतर बस थांबली, अक्कलकोटला लोक उतरली, मी उतरलो. म्हणलं आपण आजोबाला पैसे द्यायचे राहिले, आपल्याला थोडे पैसे त्याला खर्चाला दिले पाहिजे होते असं म्हणून मी थांबलो. आजोबा येतील, ते आजोबा नाही आले, त्या बसमधनं नाही उतरले. मी अख्ख्या अक्कलकोटमध्ये शोधलं, ते मला नाही सापडले. मला माहीत नाही ते काय होतं, तो कोण माणूस होता, परंतु तो काहीतरी देऊन गेला बाबा मला. त्यामुळे एक कानाला खडा लावला की सगळं करायचं. ते आवळेत ना की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. पाय आपला मोकळा असला पाहिजे, गुंतायचं पण इतकं नाही की कोणीतरी पाया सोडून घेईल असं मला वाटतं. पण मग अशा वेळेला समजा समोरच्याने जीव लावलेला असेल तर? हो, पण मग त्याचा पाय धरायचाही नाही, पाय धरू द्यायचा नाही, पाय धरायचा. कधी कधी असं होतं की डेडलाईन आली, आता 4 दिवसात हे गाणं रेकॉर्ड करायचं, कारण त्याचं पिक्चरायझेशन आहे आता. त्याच्यामुळे आता शब्द नसतील तर नुसतं ताडा डाटा डाटा करून पिक्चरायझेशनला नाही देऊ शकत. तर मग कधी कधी हा रात्री आला की मग मी एकदा दोनदाच केलंय असं, फार वेळा नाही केलं, की हा आला आतमध्ये की आम्ही बसलो, सेटिंग झाली सगळं स्टुडिओमध्ये, आणि मी स्टुडिओच्या मेन दरवाजाला आतूनच चावी फिरवून असं कोणी करतं का? लॉक करून घेतलाय आणि चावी लपवून ठेवले. आणि त्याच्यानंतर हा स्टुडिओमध्येच आहे. मी त्याला म्हटलं की हा दरवाजा, एकदा तर ह्यानी मला वाटतं दरवाजा तोडला. तेव्हा गाण्याचं नव्हतं, उगाच तू थांब, तू जायचं नाही, तू जायचं नाही. तो स्टुडिओचं लॉक होतं. मी आम्ही वरती होतो, असं वरती गच्ची होती, जरा बाथरूमला जाऊन येतो असं म्हणून खाली यायचो. त्या दरवाजाला असं धाड 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 असं करून म्युझिक चालत धाड धाड जायचं. असं 3-4 वेळा केलं मी आणि एका झटक्यात म्हणजे
लॉक सकट कडी कोयंडाच तोडला. तो कडी कोयंडा तोडून मी पळालो. ह्याला ते कळलं. मी पळत पळत गेलो. मी टॅक्सी केली. मी टॅक्सी करून गोरेगावला पोहोचलो. जेव्हा मी गोरेगावला पोहोचलो तेव्हा माझ्या घराबाहेर गाडी लावून हा असा उभा होता. मी टॅक्सीवाल्याला जीवाच्या आकांताने की बाबा तूच मायकल शुमाकर चल चालव असं म्हणत त्याच्या आधी तो हजर होता आणि काही नाही परत गाडीत बसवलं. तुझ्या ड्रायव्हिंग बद्दल कोणीतरी काहीतरी बोलताय, जरा ऐकूया. हा. नमस्कार, मी योगेश कोलन. जितूचा किस्सा असा आहे की मी एकदा भरतनाट्य मंदिरच्या इथे थांबलो होतो. म्हणजे तो आमचा कट्टा होता बेसिकली. जित्या तिथे आला आणि तिथे मला म्हणाला काय करतोयस? तर म्हटलं काही नाही. तर मला म्हणाला चल बस गाडीवरती. मग आम्ही दोघंजणं गाडीवर बसलो आणि तिथे मला घेऊन जात चाललाय म्हटल्यावर कुठं जायचं आहे आपल्याला? तर म्हणे तू बस रे, तू चल फक्त माझ्याबरोबर. असं सांगत कात्रज, त्यावेळेस तो कात्रजचा जुना घाट होता आणि आम्ही तिकडे गेलो. त्यांनी डायरेक्ट मला बनेश्वरला नेलं आणि तिथे गेल्यानंतर मी घड्याळ बघितलं तर आम्ही साधारणतः 30-35 मिनिटातच पोचलो होतो तिथे. त्यामुळे मी जास्तच घाबरलो होतो आणि जी काय गाडी चालवत होता वेडी वाकडी, अरे बापरे ज्या स्पीडमध्ये होता तो. आणि त्यानंतर मी ठरवलं की कानाला खडा लावला की इथून पुढे जित्याच्या मागे कधीच बसायचं नाही. ते वय असतं काका. त्या वयात आता गाडी कशाला आहे मग ते अशी आता पण त्या वेगावरनं काय झालं पुढे? मोठा खडा लागला ना का? मोठा खडा लागला कानाला. काय झालं? मी बाईक खूप वेगात चालवायचो. 2 तास 40 मिनिटात पुणे मुंबई करायचो वगैरे वगैरे. आणि मी हेल्मेट रोज वापरणारा मुलगा होतो. त्या दिवशी माझ्या हेल्मेटची काच तुटली होती आणि एक मित्र आला. तो म्हणला अरे एक पार्टी आहे जाऊयात का? म्हटलं चल जाऊया. असं म्हणून हेल्मेटची काच तुटली म्हणून हेल्मेट ठेवलं, गेलो त्या पार्टीला. पार्टी वगैरे झाली. अर्थातच पार्टीत मद्यप्राशन झालं आणि मला काहीच आठवत नाही. परंतु शैलू तिथे होता आणि तो म्हणत होता की आजही तो म्हणतो ती चावी काढून घ्यायला पाहिजे होती, कारण मी ऐकत नव्हतो. आणि ती गाडी घेऊन बाईक घेऊन मी निघालो. अत्यंत मूर्खपणा केला आणि माझा ॲक्सिडेंट झाला खूप मोठा. त्यानंतर मी 7 दिवस कोमामध्ये गेलो. माझा खांदा गेला. खूप त्रास झाला माझ्या आईला आणि त्या ॲक्सिडेंटमुळे माझा आत्मविश्वास गेला माझ्यातला संपूर्णपणे. आणि तो जो मला आत्मविश्वास मिळाला, मी शिवाजी मंदिरावर यायला सुद्धा घाबरत होतो कारण लाज वाटत होती. पण त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढणारा हा माणूस आहे. त्यानं मला बाहेर काढला, पुन्हा उभं केलं आणि मी हे कधीच विसरू शकत नाही. मला असं वाटतं की ज्या देशानं, ज्या संस्कृतीनं खजुराहो दिला, जिथे वात्स्यायन जन्माला आले, तिथे आपण नग्नतेविषयी आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे करायची गरजच नाही. अर्थात त्या वयातल्या मुलांनी काय बघावं काय बघू नये हा सर्वस्वी त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे. आणि मी टू विषयी मला असं वाटतं जे दोषी आहेत त्यांना ज्या पद्धतीची शिक्षा, जे काही करायचंय ते त्यांच्यावर करावंच. परंतु जसा स्त्रीवर अन्याय होतो तसा पुरुषही काहीतरी आहेत ना, जीवच आहे ना. मला अशी अनेक प्रकरणं माहिती आहेत माझी जवळची किंवा ऐकीव माहिती की पुरुष अत्यंत सद्गुणी आहे, परंतु बाईनं काहीतरी खोटी तक्रार केली आणि त्याच्या सकट, त्याच्या आई बापा सकट सगळ्यांना त्रास भोगावा लागला. फक्त स्त्रीच अबला असते आणि पुरुष सबळ असतो असं नसतं. तर त्याची शहानिशा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडे काही झालं की आपण मुंबई बंद करतो, काही झालं की आपण भारत बंद करतो. आजपर्यंत एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून भारत का नाही बंद झाला? एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिचा मंदिरात बलात्कार झाला का, मस्जिदमध्ये बलात्कार झाला का, तो हिंदू होता बलात्कार, बलात्कारी पुरुष हा बलात्कारी ना, त्याचा धर्माशी काय संबंध? कोणी एखादा जर मराठा टेकला असेल तर रक्तगट तपासतात ना, हे नाही तपासत तो दलित आहे का, मराठा आहे का, तो कोण आहे का, तो मुसलमान आहे. मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाले त्याच्यानंतर 4 तासाच्या आत ब्लड बँक्स फुल झाल्या होत्या. ही आहे ना मुंबई. कुठल्या शहरात, कुठल्या देशामध्ये असं घडतं काका मला सांग? तर मी बघितलाय तुमचा कार्यक्रम. तुम्ही विचारताना कानाला खडा काय लावला, तर मी सगळ्यात मोठा कानाला खडा हा लावलेला आहे की माझं जे आडनाव आहे ते मी उचलून फेकून दिलेलं आहे. मी माझा देश मानतो, मी माणसं मानतो, मी झाडाला मानतो. मी झाडावर प्रचंड प्रेम करतो, निसर्गावर प्रचंड प्रेम करतो आणि मला माहिती आहे की निसर्ग कधी मला दगा देणार नाही. आणि मी ठरवलंय की मी जात मानणार नाही. माझं लग्न झाल्यावर मला कळलं मिताली CKP आहे. मी का विचार करू? माणूस माणूस असतो यार.
मी माझ्या मुलीचं लग्न लावताना किंवा ती ज्याच्या कुणाबरोबर करेल मी जात पाहणार नाही. मी कधीच जात पाहणार नाही. काय तू लहानपणापासून अशा विचाराचा आहेस की नाही मला फरक पडत, त्यामुळे तुझ्या आई वडिलांच्या तुझ्या बाबतीत खूप तक्रारी असतील. आपण बघूया ना काय त्यांनी कानाला खडे लावले ते. ललितबद्दल कानाला खडे म्हणून भरपूर विचारणा झाली की ललितचे काय असे कानाला खडे, की ललित कसा वागतो, कसा राहतो, कसा बोलतो, किंवा ललित नेहमी तुम्हाला सांगून सर्व गोष्टी करतो का. तर आम्ही म्हटलं हो, आम्हाला ललित सर्वच गोष्टी सांगून करत असतो. अगदी ललित कुठल्या सिरियलमध्ये येतो आम्हाला 1 वर्ष आधीच सांगतो, किंवा तो प्रवासाला जाणार आहे 1 महिना आधी सांगतो. आमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असतील आणि त्यांना जर सांगितलं की ललित घरात आहे, तुम्ही दरवाजा ठोकला तरी तो उघडणार, तर ललित त्या पाहुण्यांना लगेच आत घेतो. म्हणजे ललित आमचा कधीच जास्त झोपत नाही, टेरेसवरनं खाली उतरून घरात यावं लागत नाही आम्हाला. त्यानंतर ललितला बाहेर भटकायला जर जायचं असलं तर ललित पूर्व परवानगी घेतो. ललितला मस्ती अजिबात करायला आवडत नाही. लहानपणापासून ललित इतका गोड की एखादी वस्तू जर आवडली तर मुलं खाली लोळत असतील, पण माझा ललित कधीच लोळला नाही. हा, माझ्या ललितला फार प्रामाणिक राहायला आवडतं. बालवर्गात माझ्या ललितला घेऊन गेले, इतका प्रामाणिकपणे बसला तो की काय सांगू. मॅडम पण आजही कौतुक करतात. मॅडमचे केस ओढले नाही, साडी फेडली नाही, इतका गुणी मुलगा. खरंच सांगा बरं, कानाला खडा असणारी एखादी गोष्ट त्याच्याकडे असेल का. खूप कानाला खडे लोकांकडे असतील, माझ्याकडे अजिबात नाही. फार तर तुम्ही ललितला विचारू शकता याच्यातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही. तुला असं वाटत असेल की ते इथे येऊ शकत नाहीत आणि मी सुटलो, तर तसं नाही. आपण त्यांना बोलवू शकतो. आता या आपण त्यांचं स्वागत करूया. हे बघ, तो म्हणाला की तुम्ही जे सांगितलं ते सगळं खोटं आहे. खरं आहे. खोटं असं आहे की तो कधी खरं बोलतच नाही माझ्याशी, त्याच्यामुळे मलाही खोटं बोलावं लागलं त्याच्याविषयी. अगदी सिरियल समोर येणार टीव्हीवर तेव्हा मला फोन येणार, आज संध्याकाळी माझी सिरियल येणार आहे बघतो. त्या दिवशी सांगणार. त्या दिवशी सांगणार. पण म्हणजे मुलाचे गुण आईने घेणं हे फार वेगळी गोष्ट आहे. कधीतरी त्याला पण कळायला पाहिजे की आपण आईशी खोटं बोलतो तर आई पण आपल्याशी खोटं बोलू शकते. हा, काय काय खडे आहेत सांगा बरं. ललितचे खडे भरपूर आहेत की लहानपणापासून ललित इतका खोडकर की बालवर्गाला ज्यावेळेस पहिल्या दिवशी मी शाळेत सोडायला गेली, पहिल्या दिवशी मॅडमचे केस ओढलेत, साडी फेडली. मॅडम घरी आल्या, मॅडम मी तुम्हाला नमस्कार करते पण याला शाळेत पाठवू नका, त्रास देतो मला. म्हणजे असा हा ललित की त्यानंतर 8 दिवस त्या मॅडम शाळेत आल्या नाही. शेवटी मुख्याध्यापकांनी एक सीडी लावली, त्या सीडीवर त्याला बसवायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची. मग त्याला वाटलं आपल्याला आता पर्याय नाही, एक तर शिडीवर वरती जायला जागा नाही, खाली उतरलं तर पुन्हा शिडीवर चढवायला एक स्पेशल पिऊन ठेवला होता. आणि मग शाळा सुरू झाली आमची. म्हणजे स्पेशल केस आहे ही. स्पेशल केस आधीपासूनच. मला एक कळलं होतं किंवा लक्षात आलं होतं की मला जर वर्गातून बाहेर पडायचंय, या जागी जर राहायचं नाहीये, तर ती एकमेव व्यक्ती आहे जिला मला त्रास द्यायचा आहे. तर मी माझी पूर्ण मेहनत तिथे लावायचो, माझा पूर्ण फोकस असायचा त्यावर, आणि तो प्रयत्न मी करत राहायचो सतत. तर त्यात मी यशस्वी झालोही होतो, पण त्यानंतर जरा जास्तच माझ्यावर पाळत ठेवली गेली किंवा जास्तच जरा पहारे लावले गेले. पण मग शिडी शिवाय कितवीत असताना तू बसायला लागलास? नाही, त्यानंतर आम्ही काय केलं, मग 5वी नंतर त्याला बाहेर टाकायचं आम्ही ठरवलं. बोर्डिंग मध्ये कुठेतरी टाकायचं. का तो आवरत नव्हता? नाही आवरतच नव्हता. म्हणजे कंप्लेंट्स यायच्या शाळेतनं. म्हणजे ती परंपरा त्याने चालू ठेवली. काय कंप्लेंट? कंप्लेंट अशा, त्याला जर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असला, मॅडमने जर त्याला टाळलं, कारण सतत हाच पुढे पुढे पुढे, बाकीच्या मुलांना संधी मिळत नाही. मग त्यांनी जर डावललं की हा मागून काहीतरी खोड्या काढणार, मुलांना बोलू देणार नाही किंवा त्यांना हसवणार, मागून त्यांना जोक्स सांगणार. आणि मग त्याच्यामुळे बाई पण कंटाळायच्या, ललित आधी तू बोलून जा बाबा, मग बाकीच्यांना संधी देतो. म्हणजे या खोड्या त्याच्या असायच्या. गणितात हुशार, बाईंनी जर एखादं गणित मांडलं, ती पद्धत जर त्याला आवडली नाही तर उभं राहून बाईंना ती गणिताची पद्धत शिकवणार 1 तास वर्गाच्या बाहेर. म्हणजे हे 10वी पर्यंत आमचं असंच होतं. याचे असे काही जगावेगळे गुण आहेत का जे लोकांना माहिती नाहीयेत? भटकापणात हातातच जगा वेगळाच आहे. त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो म्हणजे न सांगता निघतो आणि मग सांगतो. 10वीला असताना मला म्हणाला की मी क्लासला जातोय, आणि तिथून तो नेरळला गेलेत डोंगरावर फिरायला, सोबत एखाद दुसरा मित्र असेल. मी म्हटलं क्लासला 2 तास 3 तास, क्लासमध्ये फोन केला तर म्हणे आज ललित आलाच नाही. ललितच्या मित्रांकडे फोन केला, कोणाकडूनच काही तपास नाही.
पण चुकून त्याच्याबरोबर जे मित्र होते त्या मित्राच्या आईचा फोन आला की नेरळवरून अजून ललित आणि हा आला नाही. तेव्हा मला अरे ललित नेरळा आणि मला न सांगता गेला. म्हणजे हा एक त्याचा विचित्रपणा आहे की त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो फिरायला जातो आणि फिरायला जाताना एकटा जातो. पण मग असं वाटलं नाही का दोन ह्याला रट्टे द्यावे म्हणून? हो हो, त्यानंतर त्याला इतका धुतला तर परत तो बरेच दिवस नाही गेला. म्हणजे घरात आल्याबरोबर मी वाटच पाहतो. मारला ती गंमत नाही, धुतला मध्ये ते आहे ना की मारलाच्या खूप पुढे आहे ते. पुढे तर या वयातले काय कानाला खडे त्याच्याबद्दल? आत्ताचा खडा सांगायचं म्हटलं ना, मी खूप मुली बघते त्याच्यासाठी, पण हा मुलगा लग्नालाच तयार होत नाही हो. तो इतकं लाईटली घेतो. तर आता माझ्या नात्यातली एक मुलगी होती, क्लास ऑफिसर झालेली. मी फोटो वगैरे आणला, आमचं सगळं जुळून आलं. त्याला म्हटलं एकदा तू मुलगी बघ ना. तर तो मला म्हणतो आकाशसाठी बघायची का तुला? त्याला आवडत असेल करून टाक. अरे पण मी तुझ्यासाठी मुलगी शोधते. आणि मी तिकडे बोलून बसली. नात्यातल्याच असल्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या मॅनेज झाल्या होत्या. ठरलं की आपण असं करूया. ऐकत नाही. त्यानंतर जो गायब झाला तो कुठं फिरायला निघून गेला, लेह लडाखला गेला होता सुरुवातीचा, त्यावेळेस आलाच नाही 15 दिवस. शेवटी त्यांना म्हटलं बघा आता तुमची मुलगी, तुम्ही लग्नाला तुमचं दुसरं स्थळ बघू शकतात. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की मुलगी बघायची नाही. नाही, आधी त्याला दोन विचारायचं. शक्यता आहेत. एक तर त्याच्या मनात कोणतरी असेल किंवा लेह लडाखला त्यांनी कोणतरी बघून ठेवलेलं असेल, तिकडे तो एक जास्त शेवटली कशी पाहिजे तुला मुलगी? नको मला आत्ता. कसं आहे माहितीये ना, समजा आपल्याकडे 10,000 रुपये असतील आणि ते आपण कुठेतरी ठेवले एखाद्या बँकेत, तर तेही सांगतात 10 वर्षांनी डबल होतील. तसं काहीतरी तर करायला पाहिजे आपलं की बाबा 35 वर्षानंतर भेटा किंवा 3 तासानंतर भेटा. पण खरं तर किती आशा लावून ठेवायची त्यांनी? म्हणजे याचं उत्तर मलाच माहित नाही खरं तर. त्यामुळे मी काही वेळ द्यायला पाहिजे. हा कोणावर गेलाय नेमका तुमच्यापैकी? आमच्याकडे खरंच कोणी नाही असं. नाही, कोणीच नाही. कोणीच नाही. मला वाटतं याची निर्मिती करून परमेश्वरांनी साचा मोडून टाकलेला आहे. दुसरा कोणी तसा होऊ नये म्हणून. कारण त्यालाच माहित असतं त्याच्या मनात काय आहे किंवा तो काय करणार आहे हे कोणालाही माहित नसतं. अगदी त्या क्षणापर्यंत माहित नसतं. त्यामुळे सांगून अगदी आदर्श मुलासारखा सगळ्या गोष्टी आईबाबांना सांगून मग करतो बिरतो असा काही प्रकार नाही. त्याला जे वाटतं ते करायचं, ज्याला जे करायचं ते करायचं आणि करून झाल्यानंतर मग सांगायचं की असं असं झालं. बाकी हा चित्रपट करताना मजा काय आली? 2-3 मुख्य गोष्टी अशा की एकतर काळ पूर्ण वेगळा होता आणि जेव्हा विचारणा झाली आणि जेव्हा ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मला फारच गंमत आली की ज्या पद्धतीने समीर ह्या सगळ्या प्रोजेक्टकडे बघत होता किंवा तो या चित्रपटाकडे यातल्या भूमिकांकडे ज्या पद्धतीने तो बघत होता त्याची मला खूप मजा आली. आम्ही एक 4-5 दिवसांचं वर्कशॉप घेतलं आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर अभ्यास केला की कसं हा काळ आपल्याला समोर आणता येईल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आमच्या समोर की गोपाळराव जोशी हे लोकांसमोर उभे करायचे ज्यांच्याबद्दल आपल्याला फार काही माहीत नाही, ज्यांना कधी बघितलेलं नाहीये, त्यांच्याबद्दलचे काही पुरावे म्हणजे असे काही फोटो किंवा एखादी चित्रफित वगैरे असं काहीच आपल्याकडे आता उपलब्ध नाहीये. तर ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो, मग तेव्हाचं सामाजिक स्थिती काय असेल, त्याच्यावर काय परिणाम झाला असेल, या सगळ्या गोष्टींकडे समीर इतक्या बारकाईने बघत होता आणि त्यामुळे मलाही त्या भूमिकेत जाण्यासाठी मदत झाली की जर दिग्दर्शकच मला या पद्धतीने मदत करतोय की ज्याने स्क्रिप्टवर इतके महिने काम केलेलं आहे आणि त्यानंतर तो माझ्या समोर येऊन उभा राहिलेला आहे आणि मग मला सांगतोय की आता आपण हे जे पात्र आहे हे उभं करूयात आणि आता तू मला सांग की तुला काय वाटतं याच्याबद्दल. मग आम्ही त्या संदर्भात जी काही पुस्तकं होती, काळ आणि कर्तृत्व नावाचं एक पुस्तक होतं अंजली कीर्तने यांचं, म्हणजे सरळ असं काहीच नव्हतं त्याचं. ते विक्षिप्तपणा आपण म्हणू किंवा त्याहीपेक्षा तऱ्हेवाईकपणा जो काय होता आणि काळाच्या पुढचा विचार असणं आणि हे सगळं मांडणं यात मला खूपच मदत झाली आणि खूप मला ती करताना मला स्वतःला त्याचा खूप आनंद घेता आला त्या भूमिकेचा आणि मला खूप बरं वाटते की अशा पद्धतीची भूमिका मी करू शकलो. झोपाळू असला तरी रोमॅन्टिक आणि चॉकलेट बॉयची अशी त्याची प्रतिमा आहे सगळीकडे, नाटकामध्ये म्हणा, एक मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये. असं असताना याची निवड गोपाळराव जोशी सारख्या एका अवघड अशा स्वभाव असलेल्या माणसाच्या भूमिकेसाठी करावी असं का वाटलं आणि त्यात आपली निवड सार्थ ठरली का नाही? निवड तर सार्थ ठरली, पण जेव्हा हे स्क्रिप्ट लिहून झालं तर म्हणजे बेसिक त्याचा आराखडा झाल्यानंतर पुढे वर्षभर आम्ही त्याच्यावरती काम करत होतो त्या स्क्रिप्टवरती
आणि ना दरवेळेस काय व्हायचं की जेव्हा जेव्हा केव्हा त्या गोपाळराव जोशीचं सगळं आम्ही विचार करायचो तर ह्याचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. कारण मी याचं ढोलताशेमध्ये त्याचं काम बघितलं होतं. आणि झालं असं की नंतर मग आम्ही भेटलो आणि अगदी मी अशी तयारी करून गेलो की आता याला सांगावं लागणार आहे की तुला केस काढावे लागतील. ही माझी पहिली अट आहे. मी काय ते टोप बीप लावून करणार नाही. आणि त्याचे हे जे केस आहेत ते पाहून मलाच असं दडपण यायचं की याला कसं सांगू मी की केस काढ. आणि त्याचं दुःख मला माहिती केस नसल्याचं. त्याच्यामुळे मग असं की त्याला भेटलो आणि म्हटलं की अशी अशी स्टोरी आहे. तो म्हणला हो. म्हणलं पण तुला केस काढावे लागतील. त्यावर तो म्हणला हो. तो एका सेकंदात हो म्हणला. मी म्हणलं पण पुढचे 6 महिने तुझे तसेच जातील. तो म्हणला हो माहिती आहे मला. संपलं. तिथे मला लक्षात आलं की हा इन आहे पूर्ण त्या रोलमध्ये ऑलरेडी गेलाय. आणि त्या वर्कशॉपमध्ये परत एक गंमत अशी घडली की भाग्यश्री जी आनंदीबाई करते आणि हा गोपाळ तर ते त्यांच्या वेशामध्ये होते. तर ललितला काहीतरी एक असं आलं डोक्यात. तो म्हणला चल. आणि तिला घेऊन तो अंधेरीच्या त्या रस्त्यावरती त्या कॉस्ट्युम मध्ये फिरला आणि परत येऊन थांबला तिकडे. तो म्हणलं काय काय कशासाठी. तो म्हणला नाही एक लोक बघतात आपल्याला साधारण आपली चाल कळते जेव्हा लोक असं विचित्र आपल्याकडे बघतात तेव्हा आपण त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. नाटकाबद्दल माझं जे काही गांभीर्य होतं ते प्रचंड प्रमाणात वाढलं. माझी उत्सुकता वाढली. मला हे लक्षात आलं की आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. कारण या सगळ्याचं कारण म्हणजे आमचे जे गुरु जे होते किंवा आमचे सर आहेत रवींद्र लाखे सर, त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी, आम्हाला कधीच वेगळं रीतसर प्रशिक्षण घ्यायची गरज पडली नाही. इतपत त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान दिलं. तुझे गुरु आहेत रवींद्र लाखे सर, त्यांनी काय कानाला खडीबिडे लावलेत का तुझ्या बाबतीत? असू शकते म्हणजे मला माहित नाही. बघूया त्यांना काय म्हणायचं ते. त्याचं पहिलं वर्ष होतं आमच्या संस्थेतलं आणि संस्थेत आल्यानंतरचा पहिला वाढदिवस. सगळी मुलं वाढदिवसाला काही ना काही सेलिब्रेशन म्हणून द्यायची, आईस्क्रीम अमुक किंवा काहीतरी असं. मग याचा वाढदिवस आल्यानंतर लोकांनी विचारलं, तो हो करू ना सेलिब्रेट, आणलंय ना मी म्हणून खिशात हात घातला आणि एकेकाला किस्मी चॉकलेट असतं ते छोटं ते दिलं. पोरं आवासून बघत राहिले, हे कसलं सेलिब्रेशन. अरे म्हणे हे काय यायला काय सेलिब्रेशन म्हणतात का, ते छोटंसं चॉकलेट. तर तो म्हणाला नाही पुढल्या वर्षी मी करेन. असं तो प्रत्येक वाढदिवसाला करत राहिला जोपर्यंत तो कल्याण सोडत नाही तोपर्यंत. बरं आता त्यांनी कल्याण सोडल्यानंतर एकदा तो वाढदिवसाच्या दिवशी कल्याणात आला होता तेव्हा सिरियल चालू होती त्याची, तेव्हा पण लोकांनी विचारलं ना आणलंय ना, तेच किस्मी सगळ्यांना दिलं. तर त्याचा कंजूसपणा, हा कंजूसपणा मी अमान्य करण्याचा दिवस अजून उजाडायचा आहे. अजूनही तो त्या बाबतीत कंजूसच आहे. तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मागणी करणं या बाबतीत मी कानाला खडा लावलेला. कंजूस आहे ते खरं आहे. पण काही गोष्टी पण आहेत की मला आवडायचं ते चॉकलेट किस्मीवर, मला खरंच आवडायचं, मनापासून आवडायचं. एकतर ते चारण्याला मिळायचं. घड्याळ वापरतोस? हो. कुठे भारतात विकत घेतलंस का दुसरीकडे? कारण त्या देशातलं विकत घेतलं असेल तर त्याचा आणि आपल्यातला फरक आहे तो एकदा तू हे करून घेतो नीट. म्हणजे अमिताभचं वाक्य आहे ना, कोशिशे कामयाब होती है, वादे अक्सर टूट जाते हैं. मला माहिती आहे की मित्र फार नाहीत तुला, मैत्रिणींच्या गर्दीतून तुझ्यापर्यंत यायला त्यांना जागा मिळत नाही, वेळ मिळत नाही. पण जे काही थोडे बहुत तुझे मित्र आहेत त्यातला एक जण काय त्यांनी कानाला खडा लावला ऐकूया. मध्ये असताना आपण आपल्याला भावलेले लेखक शोधून काढायचो आणि त्यांना भेटायला जायचो. तर त्या अंतर्गत आपलं ठरलं की सुरेंद्र वर्मांना भेटायला जायचं. मला आठवतं त्यावेळी आपण FOIS वाला असू आणि खिशात फार काही पैसे आपल्या नसायचे. शिवाय मी बॉर्न अँड ब्रॉटअप कल्याण आणि ठाण्याच्या मध्येच माझं सगळं घडल्या कारणामुळे मला मुंबईला नेऊन व्यवस्थित आपण जाऊन येण्याची जी जबाबदारी होती ती मी तुझ्यावर टाकली. आणि तू क्रूर माणसा, सुरेंद्र वर्मांची जी आपली भेट आहे ती झाल्यानंतर मला वाटतं अंधेरीपासून ते दादरपर्यंत 6-7 स्टेशन्स, तुम्हाला आत्ता दादर आलं, पुढचं स्टेशन दादर आलं असं म्हणत म्हणत पूर्ण रस्ता चालवत नेलं होतंस उपाशी. आठवतंय तुला? त्यानंतर तुझ्याबरोबर कुठेही असं एक्सप्लोर करायला जायचं नाही असा मी कानाला खडा लावला.
हो हे खरं आहे. क्रूरपणा म्हणाला तो, आपण त्याला जरा थोडं त्या शब्दाला घासूया. मनोभूमिका काय होती त्या प्रवासामध्ये? मला चालायला फार आवडतं. पण चालवायला आवडणं हा काय छंद असू शकत नाही ना. नाही आणि खरं तर मलाही फार माहिती नव्हती तेव्हा की किती दूर असणार आहे. मला एवढं कळत होतं की दूर असणार आहे आणि खरंच पैसेही नसायचे आमच्याकडे तेव्हा. तर म्हटलं ते पैसे आपण त्यापेक्षा खाण्यासाठी वाचवून ठेवूयात आणि म्हटलं चालूयात की कितीच दूर असेल, चल की असं म्हणत मी स्वतःला आणि त्याला असं एक प्रोत्साहन देत होतो की आलंच असं करत करत पण पडलं. आपण फसवले गेलोय असं त्याला साधारण किती वेळानंतर वाटलं? तासाभरानंतर. दोन अत्यंत भिन्न व्यक्तिमत्वात तुम्ही सगळ्याच बाबतीत, म्हणजे तरी पण या व्यवसायात आहात, एकाच व्यवसायात आहात. वेगवेगळी माणसं भेटली असतील, वेगवेगळे अनुभव आले असतील. काही बोलायचं राहून गेलंय, काही स्वतःच्या कानाच्या खड्याची कबुली द्यायची असेल, ज्याला आपण म्हणतो ना एक कबुली जबाब म्हणूया, असं काही तुम्हाला द्यावंसं वाटत असेल तर अगदी जरूर. नाही मग या बाबतीत मी आईबाबांशीच बोलीन की त्यांची जी तक्रार आहे ती मला अगदीच मान्य आहे आणि माझा प्रयत्न बऱ्याचदा हाच असतो की त्यांना या क्षेत्राबद्दल फारसं माहिती नाहीये आणि त्यामुळेच त्यांचं तेव्हा माझ्याबद्दलचं जी काही काळजी होती की तुझं या क्षेत्रात कसं होईल, कारण आपल्या ओळखीचं इथे कोणी नाहीये, परत या क्षेत्राबद्दल आपल्याला फार माहिती नाहीये आणि म्हणून मी त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपण केलेलं किती काम पडद्यावर येतं, रिलीज किती होतं, लोकांपर्यंत किती पोहोचतं. हे जोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे मला त्यांना ते एक आशा, खोटी आशा किंवा अशी एखादी आशा लावून ठेवायची नसते की याने एक काम करून ठेवलेलं आहे आणि ते येणारे, कारण ते त्याची वाट बघत बसतात. म्हणून मी शक्यतो ते टाळत असतो. मला माहिती आहे हेही चुकीचं आहे की ते टाळणं आणि त्यांना ते न सांगणं, पण माझा प्रयत्न खरं तर माझी त्याच्या पाठीमागची भावना ही असते की तुम्हाला त्याचं टेन्शन येऊ नये, तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये. तर तुम्हाला या क्षेत्रापासून मी थोडंसं अनभिज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मला असं एक अनुभव मला आयुष्यात असा आला होता की मी मुंबईत काम करायला आलो होतो आणि सगळेजण आपण जसे स्ट्रगलर्स असतो तसा होतो आणि एका प्रोजेक्टवरती मी काम करत होतो आणि माझी कमिटमेंट ही फक्त शूटिंग पुरती होती, त्याच्यापुढे माझं काम असणं अपेक्षित नव्हतं. पण ते काम त्याच्यापुढे गेलं आणि मी ते करत राहिलो आणि त्यावेळेला असं होतं की काम मिळतं हेच खूप आहे, तर पैसे कसे मागा वगैरे असे सगळे प्रकार मनात येतात ना आपल्या, तसं माझं झालं होतं. आणि असं झालं की माझ्याकडचे पैसे खरंच संपले आणि मी त्या माझ्या बॉसला असं म्हणलं की मला पैसे द्याल का, कारण माझं संपलंय करून आता, तर पुढचं मला तुम्ही काहीतरी पैसे द्या. त्यावर तो म्हणला की नाही, पण आपलं ठरलं होतं तेवढेच मिळणार. तर मी तिथे काही बोलू शकलो नाही आणि मी निघालो तिकडनं आणि मी तेव्हा चिंचवडला राहायचो आणि मी गेलो दादरला आणि माझ्याकडे 70 रुपये होते. मी चढलो बसमध्ये आणि त्या कंडक्टरला म्हणलं की या 70 रुपयात मी कुठपर्यंत जाईन, तेवढं तिकीट द्या, मला पुण्यापर्यंत जायचंय. तर तो म्हणलं कुठे उतरायचंय, तर म्हणलं मला चिंचवडला उतरायचंय. तो म्हणला ठीक आहे मी सांगतो. त्याने मला तिकीट दिलं लोणावळ्यापर्यंतचं आणि मला म्हटलं की इथे तू उतरू शकतोस पण चल, म्हणून बसलो आणि मी म्हटलं की ठीक आहे लोणावळ्याला उतरू आणि ट्रेन पकडून फुकटात घरी येऊ, कारण पैसे तर नाही आहेत. पण लोणावळ्यात मी जसं उतरायला लागलो तसा तो कंडक्टर मला म्हणाला की थांब कशाला थांब, तुला चिंचवडला उतरायचं ना, मी सांगतो. आणि असं करत तो तळेगावपर्यंत आला आणि त्याने लांबनं पाहिलं की तिकीट चेक करणारा आहे तिथे स्टॉपवरती. त्याने आधी एसटी थांबवली, मला म्हटलं प्लीज इथे उतर, नाहीतर माझ्यावरती येईल ते सगळं आणि तुला ओरडा बसला तू कुठनं पैसे भरणार आहेस, ते इथे उतरलो आणि तिकडनं मी चालत घरी आलो चिंचवडला. या सगळ्या प्रवासामध्ये ना, किती अंतर आहे तळेगाव चिंचवड? 12 किलोमीटर तरी आहे. आणि या सगळ्या प्रवासात मला एक असं लक्षात आलं की म्हणजे एक तर मला खूप म्हणजे जेव्हा मी चालत गेलो तसं खूप माझ्या मनात येऊन गेलं की लोक किती त्रास देतात, लोक एक्सप्लॉइट करतात, लोक अशी वागतात तशी वागतात. पण त्याच वेळेला मला तो जो कंडक्टर होता तोही भेटला त्याच ट्रिपमध्ये आणि मी कानाला खडा लावला की असं एका ह्याच्यावरनं कोणालाच जज नाही करायचं. म्हणजे आणि मला खरं सांगतो आयुष्यामध्ये एक वाईट माणूस भेटला असेल तर 2 चांगली माणसं मला सतत भेटत आलेत. आणि मी कानाला खडा हाच लावला की एका माणसाला, एका व्यक्तीला तो जे वागतोय त्याच्या मागचं कारण आपल्याला कळल्याशिवाय त्याला जज नाही करायचं. पण असं मला वाटतं की आनंदी गोपाळ मधल्या बऱ्याचशा सीन मधून हा प्रयत्न त्याने केलेला जाणवतो. कारण जे काही आमच्याकडे लिखित संहिता होती जेव्हा मी सेटवर जायचो तर त्याच्यापेक्षा काही 1-4 गोष्टी तो घेऊन आलेला असायचा आणि मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी त्या असणार आहेत जे तो सांगायचा आता प्रयत्न करतो. आपले वडील प्रल्हाद शिंदे यांच्याबरोबर आपण कोरसमध्ये गायचा, तिथून सुरुवात झाली ते
5,000 गाणी. या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगू शकाल का? अगोदर माझ्या वडिलांनी मला तबला शिकवला. म्हणजे मी काय शिक्षणात काय पुढे जाईच ना. 9वी पर्यंत इतक्या वेळा नापास झालो की 10वी बघायची लांबच. किती वेळा नापास झाला तरी? भरपूर जाऊ. बर. मी मजेत बोलत असतो की 9 वेळा नापास झालो 9वी पर्यंत. पण त्या अगोदर काय झालं की ते म्हटलं की काहीतरी नोकरी केली पाहिजे. सगळेच गायक बनून होऊ शकत नाही, सगळेच माझ्यासारखे होतील असं काही नाहीये. म्हणून त्यांनी मला त्यांचे नातेवाईक म्हणजे आमच्या मामांच्या तिकडे घरी पुण्याला रिक्षा शिकवायला पाठवलं. मग महिनाभर मी तिथं राहिलो, रिक्षा शिकलो. ते आमचा भाऊही कधी कधी द्यायचा मला रिक्षा, कधी कधी नाही द्यायचा. कारण का मलाही वाटायचं 2-4 दिवसात शिकलो पाहिजे, झालं पाहिजे. रिक्षा म्हणजे फायनल झालं आपलं. पण असं वाटायचं मला. पण झालं काय, ते रिक्षाही शिकून आलो पण गाण्याचं भूत डोक्यात जात नव्हतं. मग वडिलांनी काय केलं, मला तबला घेऊन दिला आणि मग स्वतः त्यांनी तबला मला शिकवला. 2 गाणे मला दिले. पाहुणी आली कशी लाडाला ह्या कॅसेटमध्ये ट्रायल म्हणून रतन जैन विनस कंपनीचे मालक. मग त्यांनी म्हटले ठीक आहे तुम्हारे बच्चे को हम देते गाणं गाणे गेले. मग त्यावेळेला पहिलं गाणं मी गायलं पत्र नव्हे समजावी तार, झुंजार सकपाळ यांचं गाणं आहे. आणि ते गाणं मी दादांबरोबर गायलं. मग तिथं त्यांना माहीत पडलं की बाबा आता हा आवाज म्हणजे ट्रायल म्हणून फुकट मी गाणे गायले. मग नंतर मला कळलं की मग रतन जैननी म्हटलं की बाबा आता उसको पैसा देना पडेगा. मग त्यांनी पर सॉंग 300 रुपये ठरवले मला. हे 300 रुपये त्या काळात? हा. नंतर ज्या वेळेला पोपटाचं गाणं आलं मग लगेच मग दोघांचं आनंद मिलिंदचं मिळून पोपटाचं गाणं म्हणजे बी साईडला मिलिंद, ए साईडला मी. पाहुणी आली कशी लाडाला, पाहुणी आली कशी लाडाला या कॅसेट मधलं ते गाणं. मग हे तिसऱ्यांदा ते कॅसेट आलं. म्हणजे असं चालूच राहिलं. मग 3-3 महिन्यांनी कॅसेट सुरू झाले. मग आंटीची घंटी, मग हे सगळे. आणि आंटीची कुठले म्हणाला? त्या आंटीची घंटी वाजवली ते पोपटाच्या नंतर. आंटीची घंटी वाजवली. ऐकू ऐकू ना, ऐकू 2 ओळी. आजाच माझा झालाय बगार, घेईन रोख नको उधार. आजाच माझा झालाय पगार, घेईन रोख नको उधार. गोष्ट पटली झटकन उठली, गोष्ट पटली झटकन उठली. अशी प्रथा मी गाजवली, अशी प्रथा मी गाजवली. आहो रात्री या अंटीची जवा घंटी मी वाजवली, रात्रीच्या अंटीची जवा घंटी मी वाजवली. ज्यांच्याकडनं परंपरा सुरू झाली तुमच्या घराण्याची, आजोबा आजी त्यांना तुम्ही प्रत्यक्ष गाताना पाहिले? विठ्ठल शिंदे, प्रल्हाद शिंदे, नारायण शिंदे माझे चुलते, म्हणजे या लोकांना गाताना पाहिलेले मी. मग त्यांच्या गायकीचा पगडा तुमच्यावरती किती झाला? त्यांचाच पगडा झाला, दुसऱ्यांचा झालाच नाही. प्रल्हाद शिंदे हे भक्ती संगीत किंवा लोकसंगीत सगळंच या आवाजामध्ये, उर्दू गीतं सुद्धा, कव्वाली सुद्धा, म्हणजे या आवाजामध्ये तुम्ही काही टाका बाहेर चांगलंच येणार. तो कारखानाच वेगळा आहे आणि त्या कारखान्यातला हा आवाज आहे बस. वडिलांचं आता एखादं अत्यंत आवडतं तुम्हाला गाणं कुठलं? त्यांचे सगळेच गाणे आवडतात आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करतो मी, पण तेच आहेत. पण तरी त्यांचं कुठलं एखादं गाणं तुम्हाला आवडतं? पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुखी संसाराची, दुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. धन्यवाद. तुमच्या सासूबाईंना जरा काळजीत पडली होती ना आपल्या मुलीचं कसं काय लग्न करून द्यायचं याच्याबद्दल बरोबर म्हणून? नाही नाही तसं काय नाही. कारण का की माझी आजी आहे ना, माझ्या आईची आई, तिने माझा सांभाळ केला खरं. आणि तिने मागणं घातलं होतं त्यांच्याशी किंवा म्हणजे आमच्या सासूला म्हटली होती माझ्या येड्या आनंदाला तुझी पोरगी दे. ती म्हणले ह्याच्याजवळ हाय काय, ह्याचा बाप बी गाणं म्हणतोय, हे तो गाणं बी म्हणत नाही.
हे काहीच करत नाही याला कशी काय द्यायची ती म्हणे ह्याच्या बापाची 12 एकर शेत आहे, म्हणजे त्यावेळेला सरकारने दिलेलं शेत होतं, त्या शेतावरती ती बायको दिली मला. मग अगदी दागिन्यांनी नटून थटून लग्न केलं. हो नाही हो, दागिन्यांना तोंड कुठलं आलं, नकली मंगळसूत्र घातलं तिला. माहिती होतं सगळ्यांना का फक्त तुम्हालाच माहिती होतं? त्यांना माहित नव्हती मला वाटतं, पण त्यांना नंतर माहित झाले तर ते म्हटले असतील काहीतरी झाले, ते बोलणं पण झालं. पण मी त्याच्यानंतर नकली हा ऐवज चांदीचा सुद्धा ठेवला नाही, तर नकलीचं काय घेऊन बसता तुम्ही? बरं, एवढी तुम्ही सगळी रोमॅन्टिक सॉन्ग वगैरे गायलीत, गाणी बणी गायलीत सगळ्या प्रकारची, बायकोसाठी कधी गाणं म्हटलं की नाही खाजगीत? अर्थात तुमचा आवाज एवढा बुलंद की खाजगीत काय गाणार म्हणा तुम्ही, अख्ख्या गल्लीलाच ऐकू जाणार ते. उगाच 5-6 बायकांचा गैरसमज व्हायचा, माझ्या ठिकाणी नाही गायलं मी गायलंय ना खाजगीत. खाजगीत नाही गायलं, हळू पण हळू म्हणजे हळू पण नाही, मग रेकॉर्डिंग केले मी. मग कुठलं? येईना मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू. येईना मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू. पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू. पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जागाले. आई बाप कुणाच्या जन्माला गेले, अन भाऊ पण उषाचे सर्प जागाले. खरं बोललं कशाला झाकू, मला पाहिजे फक्त बायकू. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू. येईन मला कुणाचं ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. क्या बात आहे. खूप वरपर्यंत, पहिल्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं सगळीकडे. तेव्हा काय किस्सा घडला होता? पाणी त्यावेळेला भरपूर आलं होतं, म्हणजे पाणी मी खाली चाळीवर पण राहिला होतो, मोतीलाल नगरला 1 नंबरला, आणि विना अपार्टमेंटला माझा 6व्या माळ्यावर पण एक रूम होता गोरेगावला. तर पाणी चढत गेलं वरती. मग मी ही सगळी मुलं घेऊन म्हटलं आता चला, आता जसं तसं सोडलं पाहिजे, टाळा लावला आणि म्हटलं चला विना अपार्टमेंटला. आणि मग विना अपार्टमेंटला गेलो आम्ही. पण ज्यावेळेला बघितलं दुसऱ्या दिवशी, तर माझं सामान वगैरे सगळं भिजून, हार्मोनियम म्हणा किंवा माझ्या वडिलांनी घेतलेली हार्मोनियम पेटी ती सुद्धा खराब झाली होती. म्हणजे ते एक वाईट वाटलं मला त्यावेळेला. बाकी काही गेलं असेल ते काय नथिंग. तुमच्या मुलांची नावं काय आणि त्या नावं तुम्ही का ठेवलीत, त्याचं काय स्टोरी आहे? ज्यावेळेला मला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव हर्षद. मुलगा झाला म्हणून मी लय खुश झालो, लय खुश. त्यावेळेला मी कमवत नव्हतो बरं का, असं छोटे मोठे कार्यक्रम करायचो, 51 रुपयाचे, 150 रुपयाचे असे. म्हणजे पूर्ण कार्यक्रमाचे 51 रुपये? हा, पूर्ण. आणि लग्न तर करून दिलं होतं, काहीच करू शकत नव्हतं. आणि त्याच्यात झाला पोरगा, लय खुश झालो. त्यावेळेचा असा किस्सा पण आहे की त्यावेळेला हिंदू मुस्लिमची लढाई, ते हिंदू मुस्लिमची पण झगडा झाला होता त्यावेळेला, दंगल. त्या दंगलीमध्ये ते माझे कार्यक्रम पण अर्धे कॅन्सल झाले. आणि त्याच्यात झाला पोरगा 11 मेला. म्हणजे काहीच खरं नाही. बाप झालो मी पहिल्यांदा. मग माझी बहीण म्हटली, माझी बहीण सिस्टर होती कोपर हॉस्पिटलला, जयश्री वाघमारे. तर ती म्हटली, आनंद तुला लय आनंद झाला ना, तू लय खुश झाला ना बाप झाला म्हणून. मला मग त्याचं नाव हर्षद ठेव. मग मी त्याचं नाव म्हटलं ठीक आहे तुझं ऐकतो, हर्षद नाव ठेवलं. 1.5-2 वर्षांनी 86ला नवीन पोपट गाणं बाजारात आलं आणि माझा उत्कर्ष झाला. मग म्हणजे आनंद शिंदेची पातळीच एका रात्रीत चेंज. म्हटले यार आता आपला उत्कर्ष झाला, म्हणजे पोरग पण झालं त्यात. मग त्याचं नाव उत्कर्ष ठेवलं. बरोबर. कारण माझा उत्कर्ष झाला, म्हणजे माझ्या पद्धतीने मी नावं ठेवत. मला कसं वाटलं याच्यावरती माझ्या मुलांची नावं आहेत. मग नंतर आता हे असा आदर्श कसा टिकवायचा, मग तो जबरदस्ती झाला, तो आदर्श तुमचं कुटुंब इथे आलं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? ना आनंदच झाला असता मला. आले तर बरं वाटेल. हा बरं वाटेल. बोलूया आपण. कोणाला बोलवतो? हाक मारा, येतील बघा, आपल्याकडे ताकद आहे ती. काय माहित हा मग हाक मारा. नाही तुम्हीच बोला आता. या
काय उत्कर्ष झाला, आदर्श आहे का हर्ष? उत्कर्ष आहे डॉक्टर. उत्कर्ष. अच्छा, तुम्ही डॉक्टर आहात. कानाला खडा काय लावलाय त्यांच्या बाबतीत जरा सांगा बरं, होऊन जाऊन दे. पप्पांबद्दल हे सांगेन मी नेहमीच की आम्ही तिघेही, मी असेल, हर्षद असेल, आदर्श असेल, आम्ही खूप लकी आहोत, खूप लकी. आम्हाला वाटतं की आम्हाला जर पुढच्या जन्मात जर वडील भेटणार असतील तर आनंद शिंदे हेच असावेत. मी आम्हाला हेच सांगितलं की गाणं हे गाणं असतं, हे क्लिअर प्युअर असतं, त्याच्यामध्ये वाईट असं काही नसतं. तुम्ही मांडता कसं, ते पोहोचवता कसं, त्याच्यामुळेच मी आता ते जे म्हणाले की मी डबल मिनिंग गाणं लिहिलं, किंवा आता येणाऱ्या फिल्मसाठी जे गाणं लिहिलं, किंवा जे म्युझिक मी करतोय, आदर्श करतायत, त्याच्यामध्ये पप्पा गातात, त्यावेळेला मला असं कधीच वाटत नाही की माझे पप्पा गातायत आणि ते डबल मिनिंग आहे, कारण का त्यांनीच आमची ती भीती मारून टाकली आधीच. तर कानाला खडा काय? कानाला खडा रिसेंटली झालेला किस्सा आहे. आताच आम्ही एक जी फिल्म करतोय त्याच्यामध्ये मी डेब्यू करतोय फिल्ममध्ये ॲज ॲक्टर, आणि पप्पा स्वतः डिरेक्टर आहेत त्या फिल्मचे. एक रोमॅन्टिक सीन आहे त्या गाण्यामध्ये, आणि आदर्श आणि आदर्शची बायको नेहा दोघांनी गायले, म्युझिक मी केलेलं आहे, मी आणि आदर्शने. आणि ते गाणं अशा मोडवरती सुरू होतं की आंब्याची बाग आहे, हिरोईन पळत येते, तिला धापा लागत असतात, आणि मी तिकडे मागून तिला जातो, पकडतो आणि पैंजण तिच्या कानाला, असा तो एक रोमॅन्टिक सीन आहे, क्लोजअप लागलेला आहे. आणि तो सीन सुरू झाला आणि मी गेलो पळत. तर जसाच तो सीन यायचा, पैंजण तिच्या कानाला लावायचं, मला पप्पा दिसायचे समोर, कारण का ते मॉनिटरवरती बसले होते असे. त्यांना बघून माझा रोमांच काय राहायचाच नाही. तो सीन एकदा झाला, दोनदा झाला, 15 टेक झाले त्या सीनचे. तिथून ते ओरडले, अरे तू आनंद शिंदेचा मुलगा आहे, लाजतो काय, पकड तिला. कसले डॉक्टर आहेत तुम्ही? मी MD केलंय. माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की आपल्या एक हॉस्पिटल असावं. त्यांचं नेहमी एक म्हणणं असायचं की प्रेक्षकांमुळे शिंदे घराणं आहे. हे शिंदे शाही जे नाव मिळाले, हे आपलं घराणं काही नव्हतं, हे प्रेक्षकांनी शाही लावले त्याच्यापुढे, की शिंदेशाही इतकं मोठं घराणं झालं. ते म्हणतात की आपण प्रेक्षकांचं खूप काही देणं लागतो, त्याच्यासाठी आपण एक हॉस्पिटल करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता एखादा मुलगा माझा डॉक्टर जर झाला तर माझं ते स्वप्न पूर्ण होईल, म्हणून त्यांनी मला डॉक्टर बनवलं. मी फक्त अभ्यास केला, पण त्याच्या मागची तगमग, मेहनत ही त्यांची असायची. त्यांच्याबद्दल एक किस्सा आहे की ते आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा त्यांनी काय मागणी केली होती तुमच्याकडे? त्यांना पहिला हार्ट अटॅक आला होता. मी पुण्यातून मुंबईला चाललो होतो, आणि ते मुंबई ते पुणे येत होते. एक्सप्रेसच्या ह्या टोकाला मी होतो, एक्सप्रेसच्या त्या टोकाला ते होते, आणि त्यांच्या ड्रायव्हरने मला फोन केला की दादा, पप्पांना ना खूप घाम येतोय आणि त्रास होतोय, पण ते काय ऐकत नाहीयेत, कारण का पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मग त्यांनी फोन केला, मला म्हणाले की मला घाम येतोय, पण मला काय नाही होणार, तू तिकडे, मी आलो की मला चेकअप कर आणि काय असेल तिकडे बघू. मला ते कळालं होतं की यांना MI आहे, हार्ट अटॅक आहे. ते पण सांग, पप्पा तुम्ही जिकडे कुठे असाल तिथे ॲडमिट व्हा, मी पोहोचतोय तिकडे. तर नाही म्हणत ते ॲडमिट झाले, आणि त्यांना 90% ब्लॉक होता. म्हणजे ते वाचले. जर ते तिथून इथे आले असते तर काही झालं असतं, पण ते वाचले तिकडे. आणि मी पोहोचलो तर मला ते एकच गोष्ट म्हणाले, ह्या इंडियामध्ये जो सगळ्यात मोठा डॉक्टर आहे ना, तोच मला पाहिजे, उससे मैं ऑपरेशन कराऊंगा. मी म्हटलं ठीक आहे. तर डॉक्टर भट्टाचार्यांना आम्ही शोधलं, आणि बरेच डॉक्टर पांडा होते, डॉक्टर भट्टाचार्य होते, त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा मला वाटलं की खरंच त्या माणसाचं प्रेम किती कलेवरती. ते म्हणाले की डॉक्टर साहब, अगर ऑपरेशन के टाइम पे आपको लगा कि मेरी आवाज़ जाने वाली है ऑपरेशन करते समय, तो मुझे कुछ करना नहीं, मरने देना वैसे, क्योंकि अगर मेरी आवाज़ नहीं रहेगी तो मैं जीऊंगा नहीं. त्यांचं असं मत होतं की मुझे कुछ भी होने दो, मैं इसके बाद में गाना ही चाहिए. मी जर गायलं नाही तर मी मरेन, तर बेटर माझं ऑपरेशन जर करत असाल तर माझ्या आवाजाला धक्का नाही लागला पाहिजे. तुमची परंपरा शिंदेशाही चालवत आहेत, तरी तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख करता. तुम्हाला आपण न शिंकल्याची थोडी खंत वाटते का? माझ्याकडून जे काही माझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, ते स्वप्न मी या तिघांमध्ये बघतो. की उदाहरणार्थ, मी इंजिनियर नाही होऊ शकलो, पण मी इंजिनियरचा बाप आहे असं सांगू शकतो. मी डॉक्टर नाही झालो, पण डॉक्टरचा बाप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, मी कुठे असू द्या, पण मी माझ्या वहीतलं गाणं, मी समजा आता इथे बसलोय,
पण मी बरोबर सांगेन की अमुक पानावरती अमुक वहीमध्ये ते गाणे मला ते पाहिजे, पण ते तुरळक तुरळक पुढलं काय आठवत नाही. पण एक लाईन सांगितली का पूर्ण कडवं आठवतं. पण मी शिकलो नाही, मला इंटरेस्टच नव्हता त्याच्यात. नाहीतर मी शिकलो असतो तर नक्कीच डॉक्टर वकील काहीतरी झालो असतो. नाही, तुम्ही हुशार आहात, कारण इंजिनियरचा बाप असणं, डॉक्टरचा बाप असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही. गायनाकडे तुमच्या गाण्याकडे प्रगती होईल, तुम्हाला ते खास गोष्टी त्यांनी खूप सांगितलेत त्यांनी. नाही मग त्यांच्या नातवाकडे त्यांचं फक्त बारीक लक्ष आहे, तुमच्याकडे तेवढं नाही असं तुमचा आरोप आहे. येस येस येस, हे हा आरोप नाही, हा सिद्ध. ते असं म्हणतात की नातवांकडे यांचं लक्ष असतं आणि आमच्याकडे तेवढं नसतं. आम्ही गायला लागलो ना, हा रिअल, हा फॅक्ट आहे. आम्ही कानाला खडा आहे. हा नाही खरंच आहे, हे कंप्लेंट आहे आमची. आदर्श गात असेल तर आदर्शचं पहिलं गाणं आमचे आजोबा प्रल्हाद शिंदे यांनी बसवून घेतलं होतं आणि यांनी रेकॉर्डिंग करून घेतलं. तेव्हाही पप्पा तिथे नव्हते. आजोबा म्हणाले की तू बाहेर थांब, मी त्याचं गाणं करून घेतो. आणि नंतर बाहेर आल्याने म्हणाले, आनंद मिलिंद तुम्ही आता गाणं बंद करा, क्या गाताय लडका रे, क्या गाताय. आणि ते त्याला बाहेर जेवायला घेऊन गेले होते. तर जेव्हा केव्हा आम्ही गातो तर पप्पा इतकं गातात माझी मुलं, मग ते कधी हे नाही करत की माझी मुलं खूप भारी गातात किंवा खूप छान. ते गर्व आम्हाला कधीच येऊ देत नाहीत. पण ज्या वेळेला आल्हाद गातो, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आल्हाद, तो गातो त्यावेळेला ते स्वतः समोर थांबतात. तो काय गातोय, कसा गातोय, त्याला काय सांगितलं पाहिजे हे त्याला शिकवतात. ते तुम्हाला माहित नाही, महामानवाला मानवंदना, तिथं आम्ही सगळे शिंदेशाही होतो, सगळेजण होते. कुणाला वंशमोर नाही आला, पण आल्हादला वंशमोर आला आणि लाखो माणसं उभी राहिली. पण आल्हादला एवढं डोक्यावरती घेतलं पब्लिकने. हा आवाज आला, महाराष्ट्रातले रसिक पुन्हा 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 वंशमोर देवत, एवढी इच्छा आणि प्रार्थना. खरंच रेकॉर्डिंग करत असताना तुम्ही आता गाताही, आणि मग कधी असं होतं की तुम्ही संगीत देता, वडील गात असतात, किंवा तुम्ही गाता, तेव्हा असं वाटत नाही की अरे बापरे आपले वडील आहेत, त्यांचं एवढं नाव आहे, आपण कसं गायचं, काय गायचं, काय 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 तुम्ही करता अशा वेळेला? बऱ्याच वेळेला भीती वाटते आम्हाला. खरं तर पप्पा जर गाणार असतील तर आदर्श आउट पळून जातो, तू गाऊन घे बाबा, तूच गाऊन घे. तर मी बसतो आणि मग मी म्हणतो पप्पा मस्त छान झालंय, तुम्ही जे गायला ते छान झालंय, बाकी रेक्टिफाय जे करेक्ट करायचं आम्ही करू शकतो, कारण आता मशिनरी इतक्या आहेत आपल्याकडे, सॉफ्टवेअर्स आहेत. तर ते म्हणतात नाही 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 नाही, ते परत गाऊन घे, ही लाईन रॉंग झाली, मला गायची, परत गायची. त्यावेळेला मला अप्रूप वाटतं की जे आता टेक्निकली आपण करू शकतो तरी त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे लाईव्ह आणि ओरिजिनॅलिटीवरती खूप आहे. वारकरी जेव्हा वारीला निघतात तेव्हा त्यांच्या कानावर पडतो शिंदे साहेबांचा सूर आणि वारकऱ्यांना वाटतो आनंद. नवरा जेव्हा वरातीसाठी निघतो त्याच्याही कानावर पडतो आनंद शिंदे यांचा सूर आणि त्याला मिळतो आनंद. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना कानावर पडतात यांचेच सूर आणि सगळ्यांना मिळतो आनंद. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देताना सुद्धा कानावर पडतो तो हाच सूर आणि तमाम जनतेला मिळतो आनंदच. असा हा लोककला जपणारा लोकांमधला हिरा कलावंत आनंद शिंदे यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. या कार्यक्रमाची सांगता शिंदे साहेब आपल्या एखाद्या गाण्याने व्हावी अशी माझी इच्छा आहे. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.